नमस्कार, मी पंजाब डक. मी जात आहे चाळीसगावकडं आणि हे आहे चाळीसगावचा घाट, कोणी म्हणते कन्नडचा घाट. तर या ठिकाणाहून आज आहे 9 ऑक्टोबर 2025. तर शेतकऱ्याला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणारे, राज्यातल्या सोयाबीन शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. तुम्ही काय करायचं, सध्या 16 ऑक्टोबरपर्यंत कसलाच पाऊस येणार नाही, त्याच्यामुळे खास करून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, तुमचं सोयाबीन काढू शकता. सध्या काही पाऊस येणार नाही, उलट आता काय होणार आहे, धुई येत राहणार आहे, धुके येत राहणार आहे. असं धुके आणि थंडी देखील येत राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. फक्त राज्यात काय होणार आहे, राज्यामध्ये 16 ऑक्टोबर 17 ऑक्टोबरच्या दरम्यान काय होणार, थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे. मग खूप काही सगळ्या महाराष्ट्रात नसणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर 16-17 ऑक्टोबरला देखील एवढं काही घाबरायची चिंता नाही, कारण की खूप काय मोठा नाही पाऊस. फक्त काय होणार आहे, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटका, तेलंगणा त्या परिसरामध्ये, त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, महाराष्ट्रातले जे सीमालगतचे जिल्हे आहेत, मग त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा ह्या पट्ट्यामध्ये थोडंफार वातावरण थोडं जास्त राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे 16, 17, 18च्या दरम्यान खूप काही राज्यात एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यावर्षी मात्र दीपावलीत पाऊस येणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. कारण की यावर्षी दीपावलीत पाऊस येणार हे देखील तितकं खरं आहे. पण त्याच्यानंतर राज्यात मग सगळ्या राज्यातला पाऊसच कधी निघून जाणार आहे, दीपावली झाल्याच्या नंतर राज्यातला. म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे 2 नोव्हेंबरला, मी पहिल्यापासून म्हणतो ना, 2 नोव्हेंबरला महाराष्ट्रातले सगळे शेतकरी, सगळे जनता स्वेटर घातलेले दिसतील, अशी थंडी येणार. मी खूप दिवसापासून 1 जानेवारीपासून सांगत असतो, म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्यामध्ये आता म्हणजे आता आज 9 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत कसलाच पाऊस पडणार नाही. म्हणजे खूप काय मोठा पाऊस नसणार नाही. फक्त काय असं माहिती आहे का, की स्थानिक वातावरण तयार होऊन थोडाफार पाऊस येऊ शकतो, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. पण राज्यात मात्र 15 ऑक्टोबरपर्यंत कसलाच मोठा पाऊस नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात 16-17च्या दरम्यान तुरळक ठिकाणी वातावरण तयार होणार आहे, खूप काय मोठं नसणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचं. राज्यातला ते 15, 16, 17, 18चा जे थोडाफार पाऊस येणार ते सर्वदूर नसणार आहे, कुठेतरी तुरळक भागात भाग बदलत पडणार आहे, म्हणून हे देखील सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आता पाऊस निघून चाललाय, त्याच्यामुळे सर्वदूर पडत नाही, म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. सोयाबीन काढण्यासाठी चांगलं पोषक वातावरण आहे, तुम्ही सोयाबीन काढू शकता. त्याच्यानंतर मशीनमधून काढल्याच्या नंतर झाकून देखील ठेवा. काय होत असतं की हे पाऊस गेल्यामध्ये उघडल्याच्या नंतर देखील काय होतं असतं, स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं, थोडाफार पाऊस येऊ शकतो, म्हणून हे देखील लक्षात यायचं. पण राज्यात आणखीन परत एकदा सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्यापासून 10 तारखेपासून आणखीन धुके वाढणार आहे, थोडी थंडी देखील जाणवणार आहे. हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. मग हे देखील सगळ्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर म्हणजे 15 सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परत एकदा दीपावलीमध्ये एक पावसाचं थोडं वातावरण राहणार आहे, म्हणून हे काय करायचं, 25, 26, 27चा अंदाज हे सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. पण राज्यासाठी मात्र सध्या 9 तारखेपासून आजपासून तरी म्हणजे काल देखील मेसेज दिला, दररोज मेसेज दिला जाईल. कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन काढणं चालू आहे, सध्या पाऊस काही येणार नाही, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा.